सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विलास कराड सर यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं बीसी देवतारे सरांनी आपल्याला ह्या रिपोर्ट बद्दल माहिती सांगितलेली आहे। हा तो रिपोर्ट आहे आणि हा जो रिपोर्ट आहे हा इंग्रजी मध्ये आहे आणि जे पुरातत्व विभागाचे लोक आहेत ते याचा आस्वाद घेणार आहे, त्याच्यावर संशोधन करणार आहे। परंतु आमच्या समाजातल्या लोकांना, बहुजन समाजातल्या लोकांना ज्यांना इतिहास आवडतो पण आर्किओलॉजी विषय नाही, ज्यांना बुद्ध आवडतो पण पाली भाषेच्या संकल्पना माहिती नाही, आणि आमच्यासाठी देवतारे साहेब आमच्या समाजामध्ये इतिहासाबद्दलचं आकर्षण आहे पण बौद्धिक गोष्टीबद्दल त्यांना एवढं लांब बसता येत नाही, कारण ती अकॅडमिक बैठक नाही। तर तुम्ही जे महान काम केलं आहे या महान कामाबद्दल आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत, कारण हे जे व्यक्ती आहे निरपेक्षपणे यांनी काम केलं, त्यांना काही राजकारणात घुसायचं पण नाही, मात्र आम्हाला घुसायचं आहे। यांनी 2003 ला उत्खनन केलं, 2007 लाही केलं, 6-7 इरिगेशन डिपार्टमेंटला केंद्राच्या आणि राज्याच्या पुरातत्व विभागाने नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं कसं? हा आमचा जिज्ञासेचा प्रश्न आहे। ज्या ठिकाणी अशोकाची साईट सापडली हे माहिती असताना बाजूला एक धरण प्रकल्प उभा केला पाहिजे, याच्यासाठी पुरातत्व विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिलं कसं? हा आमचा प्रश्न आहे। याचा अर्थ हा आहे की आमच्या बहुजन समाजाची ओळख 26 जानेवारी 1950 पासून सम्राट अशोकाच्या प्रतिमाने या प्रतिमाने झाली आणि ती खरी भारताची ओळख आहे। पण अशोक राजाचे अवशेष जिथे जिथे सापडतील त्या ठिकाणी ब्रिटिश गेल्यानंतर त्या साईट नष्ट करण्याचं महापातक या देशातल्या शासक जातीच्या लोकांनी हेतुपूर्वक केलं।